दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। त्यातच आज काळा चौकी येथे जे आहे ते लक्ष्मीपूजन निमित्त लहान मुलींचं जे आहे ते अगदी पूजन करून जे आहे ते त्यांचा सन्मान केला जात आहे। भारतीय मजदूर संघ यांच्याकडून जे आहे ह्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 5 वर्षांपासून केलं जातं आणि पाहायला गेलं तर या कार्यक्रमाचे विजय कुलकर्णी आयोजक आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, काय सांगाल? अगदी लहान मुलींचं जे आहे ते ह्या ठिकाणी सन्मान करून जे आहे ती पूजा केली जाते, अगदी त्यांचे पाय धुवून जे आहे तुम्ही सन्मान केला जात आहे लक्ष्मीचं स्वरूप म्हणून, काय सांगाल? ह्या आमच्या लक्ष्मी आहेत, आमच्या देशातल्या किंवा आमच्या विभागातल्या असं नाही म्हणता, हे पूर्ण आमच्या याच्यातल्या लक्ष्मी आहेत। त्यांचं पूजन करताना मला खूप आनंद होतो। आज आम्ही या भारतीय मजदूर संघामध्ये काम करतो, शांतिदूत सेवन काम करत असतो। काहीतरी चांगलं काम करा, आमच्याकडनं चांगलं काहीतरी करावं म्हणून हा 5 वर्षापासून आम्ही हा उपक्रम करत आहोत। हे उपक्रम करताना ह्यांचे जे काय आमच्यावर खूप संकट आले आहेत, खूप त्रास झाला, पण ह्यांची जी पूजा करताना जे आम्हाला पुण्य मिळतं त्यातनं आम्हाला काही शक्ती मिळते, त्यातनं आम्ही सगळ्यांना उत्तर देतो आणि असाच कार्यक्रम आमच्याकडे चांगला घडत राहू। आज आम्ही 50 मुलीपासून सुरू केलेला कार्यक्रम आज 500 मुलींपर्यंत पोहोचलो आहे। पुढच्या वर्षी 2000पर्यंत पोहोचावा हाच हेतू घेऊन आम्ही चाललेलो आहे। अगदी तुम्ही सपत्नीक देखील या कार्यक्रमाला उपस्थित, अगदी कार्यक्रम तुम्ही करत आहात, काय सांगाल मॅडम? खूप छान वाटतंय। नक्कीच काय म्हणजे अगदी ही कल्पना कुठून सुचली, कशा प्रकारे ही जे आहे ती गेल्या 5 वर्षापासून राबवतात, कशी सुचली ही कल्पना? काय असं नाही, आम्ही लहानपणापासून आम्ही मुलींचं जे काय आमच्या मुलींच्या देशामध्ये जी बघण्याचा दृष्टिकोन असतो तो मुलींचा दृष्टिकोन म्हणजे नजरेतनं बदलावा, ती आपली लक्ष्मी आहे हा हेतू घेऊनच आम्ही हा विषय चालू केलेला आहे। कारण आम्ही बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी मुलींना ती वागणूक मिळत नाही, ते तिला संस्कार दिले जात नाही, फक्त मुलांना दिले जातात, मुलींना दिले जात नाही। पण मुलगी आमची लक्ष्मी आहे हा हेतू घेऊन आम्ही समाजात जातो आहे आणि समाजांना सांगतो आहे की बाबा लक्ष्मीची पूजा मुलीची पूजा करा म्हणजे लक्ष्मीची पूजा होईल, असं घेऊन आम्ही हा हेतू घेऊन चाललो। अगदी पाहायला गेलं तर या ठिकाणी सर्व धर्म समभाव करून जे आहे ते सर्वच लहान मुलींना जे आहे ते ह्या ठिकाणी तुम्ही सन्मान करत आहात। कसं आहे की लोक सांगतात की हे वेगळे वेगळे सगळे समाज वेगळा, समाज वेगळा नसतो, त्यांची भावना त्यांचं मेंदू हा वेगळा असतो। आमचं काम करताना बघा आज आम्ही सगळे एकत्र काम करतो आहे, ह्याच्यात मुस्लिम बांधव आहेत, मुस्लिम मुली आहेत, त्यांचे आई वडील आहेत, सगळेच आहे, आम्ही एकत्रच काम करतो। यांच्यातले काही नेते आहेत जे ह्याच्याबद्दल द्वेष भरत असतात, दोन्ही साईडने बोलणारे असतात, म्हणून हा सगळा उपक्रम वेगळा। पण इथं आम्ही बघतो आमच्या समाज आमच्या विभागात सगळे एकत्र आहेत, त्यांचे नेते म्हणजे त्यांचे बोलणारे कोण मोल्ले असतील खोल्ले असतील ते वेगळं सांगतात काय सांगताना, पण इथं आम्ही बघताना बघा सगळे एकत्र काम करतो, त्यांना आपल्या भावना आवडतात, आपण करतो त्यांना आम्ही पूजा केली ना, त्यांची टीका लावला, त्यांचे पाय पुजले, सगळे पुजले, कुठे इथं प्रॉब्लेम झाला? कारण लोकांना सांगताना काही सांगतात पण इथं असं काही होत नाही। आम्ही सर्व धर्मभाव एक कार्यक्रम घेतो आणि दरवर्षी घेतो आणि हा घेतच राहू पुढे बरोबर। नक्कीच सर्व धर्म समभाव हा या कार्यक्रमातून जो आहे तो संदेश देण्यात येत आहे आणि भारतीय मजदूर संघाकडून देखील देण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।